नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय इतिहासातल्या एका खूप मोठ्या अध्यायाबद्दल, म्हणजे पारतंत्र्याच्या बेड्या तोडून स्वातंत्र्याकडे झेप घेण्याच्या संघर्षाबद्दल. आता हा संघर्ष म्हणजे काही फक्त एक लढाई नाहीये, तर यात अनेक प्रवाह एकत्र आलेले दिसतात. यात सशस्त्र क्रांतीची धग आहे, राजकीय डावपेच आहेत आणि अहिंसक जनआंदोलनाची प्रचंड ताकदही आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा लढा काही 1857 मध्ये अचानक सुरू झालेला नाहीये. त्याची मुळं त्याही आधीच्या अनेक लहान मोठ्या लढ्यांमध्ये रुजलेली होती. चला तर मग या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संघर्षाचा प्रत्येक टप्पा जवळून पाहूया. बघा हे चित्र. हे आपल्याला थेट त्या संघर्षाच्या काळजातच घेऊन जातं. या बेड्या फक्त राजकीय गुलामगिरीच्या नाहीत, तर त्या आर्थिक आणि सामाजिक शोषणाच्याही प्रतीक आहेत. आणि ह्याच बेड्या तोडून टाकण्यासाठी भारतीयांनी जी एक जबरदस्त इच्छाशक्ती दाखवली ना, तोच आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. ह्याच इच्छाशक्तीतून पुढे अनेक वेगवेगळे मार्ग तयार झाले. तर मग आपला हा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत 1857च्या मोठ्या उठावापासून, जो त्यावेळच्या असंतोषाचा पहिला देशव्यापी स्फोट होता. त्यानंतर आपण बघू की या अनुभवातून एका संघटित राजकारणाचा जन्म कसा झाला आणि मग राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली. पुढे राष्ट्रीय सभेतच जे दोन वेगवेगळे विचार तयार झाले, म्हणजे जहाल आणि मवाळ गट, त्यांच्यावर नजर टाकू. याच्या जोडीलाच स्वातंत्र्यासाठी लढणारा एक समांतर मार्ग होता, तो म्हणजे सशस्त्र क्रांतीचा. त्याचाही आढावा घेऊ. मग गांधी युगाच्या सुरुवातीनंतर या लढ्याला एक देशव्यापी रूप कसं मिळालं हे समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्या मार्गांनी मिळून जो स्वातंत्र्याचा वारसा तयार केला त्यावर बोलूया. तर मग सुरुवात करूया त्या घटनेपासून जिने ब्रिटिश सत्तेला अक्षरशः मुळापासून हादरवून टाकलं. हो, 1857चा उठाव. पण थांबा, हा काही पहिला संघर्ष नव्हता बरं का. या आधीसुद्धा महाराष्ट्रात रामोशी आणि भिल्ल समाजासारख्या अनेक स्थानिक गटांनी इंग्रजांविरुद्ध मोठे लढे उभारले होते. पण 1857चा उठाव हा त्या सगळ्या असंतोषाचा एक देशव्यापी स्फोट होता. तो फक्त सैनिकांचा विद्रोह नव्हता, तर सामान्य शेतकरी, कारागीर आणि संस्थानिक यांच्या मनात जी आग धुमसत होती, तिचं ते एक रौद्र रूप होतं. आता बघा, एवढ्या मोठ्या असंतोषाच्या वणव्याला पेटण्यासाठी फक्त एका ठेणगीची गरज होती, आणि ती ठेणगी ठरली एनफिल्ड रायफलची नवीन काडतुसं. एक अफवा पसरली की या काडतुसांवर गाय आणि डुकरांची चरबी लावलेली आहे आणि ती रायफलमध्ये भरण्याआधी दातांनी तोडावी लागते. झालं, या एका गोष्टीने हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावनांना थेट हात घातला. इतक्या वर्षांपासून जो राग दाबून ठेवला होता, तो या एका कारणाने बाहेर पडला आणि उठावाची आग देशभर भडकली. बराकपूरमध्ये मंगल पांडे यांनी जी मशाल पेटवली ना, ती काही आठवड्यांतच वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण उत्तर भारतात पसरली. मेरठच्या सैनिकांनी तर थेट दिल्ली गाठली आणि मुघल बादशाहला पुन्हा भारताचा सम्राट म्हणून जाहीर केलं. कानपूरमध्ये तात्या टोपे, झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई, लखनौमध्ये बेगम हजरत महल, एकापेक्षा एक नेते ह्या लढ्याचं नेतृत्व करत होते. हा फक्त सैनिकांचा उठाव नव्हता, तर भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा तो एक एल्गार होता. हा लढा इंग्रजांनी अत्यंत क्रूरपणे मोडून काढला, हे खरे. पण त्याचे परिणाम खूप दूरगामी होते. सगळ्यात मोठा बदल म्हणजे भारतातली ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली आणि सत्ता थेट ब्रिटिश राणीच्या हातात गेली. राणी व्हिक्टोरियाने एक जाहीरनामाही काढला, ज्यात भारतीयांना समान वागणूक आणि धार्मिक स्वातंत्र्याचं आश्वासन दिलं गेलं. पण हे सगळं वरवर होतं. पडद्यामागे इंग्रजांनी लष्कराची पुनर्रचना केली, ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवली आणि फोडा आणि जोडा ही नीती अधिक पद्धतशीरपणे वापरायला सुरुवात केली. पण या पराभवातून भारतीयांनाही एक मोठा धडा मिळाला. त्यांना एक गोष्ट कळाली, फक्त शौर्य आणि त्याग पुरेसा नाहीये. इंग्रजांना टक्कर द्यायची असेल तर एका अखिल भारतीय संघटित राजकीय शक्तीची गरज आहे. आणि याच गरजेतून संघर्षाचा प्रवाह सशस्त्र मार्गावरून संघटित राजकारणाच्या दिशेने वळला. ही पुढची एक खूप महत्त्वाची पायरी होती, जी 1857च्या अनुभवातून शिकली गेली होती. तारीख होती 28 डिसेंबर 1885 आणि ठिकाण होतं मुंबईचं गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. इथे देशभरातून आलेले 72 प्रतिनिधी एकत्र जमले आणि याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सभेचा जन्म झाला. व्योमेशचंद्र बॅनर्जी तिचे पहिले अध्यक्ष बनले. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता यांच्यासारखे मोठे नेते यात सामील होते. गंमत म्हणजे ॲलन ऑक्टोवियन ह्यूम नावाच्या एका रिटायर्ड ब्रिटिश अधिकाऱ्यानेही या स्थापनेत पुढाकार घेतला होता. ही फक्त एक संघटना नव्हती,
तर विखुरलेल्या भारतीय असंतोषाला एक राष्ट्रीय व्यासपीठ देण्याचा तो एक ऐतिहासिक प्रयत्न होता. एक राष्ट्रीय व्यासपीठ तर मिळालं, पण स्वातंत्र्यापर्यंत पोहोचायचा रस्ता कुठला यावर मात्र सगळ्यांचं एकमत नव्हतं. आणि लवकरच राष्ट्रीय सभेच्या आतच 2 स्पष्ट विचारसरणी समोर आल्या. हे 2 गट होते मवाळ आणि जहाल. यांच्यातला फरक अगदी मूलभूत होता. गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशहा मेहता यांच्यासारख्या मवाळ नेत्यांना वाटायचं की ब्रिटिश सरकार न्यायप्रिय आहे. आपण जर सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्या करून आपली बाजू मांडली तर ते आपले हक्क नक्की देतील. याच्या अगदी उलट लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखालचा जहाल गट होता. त्यांचा या मार्गावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं, स्वातंत्र्य हे असं मागून मिळत नाही, ते संघर्ष करूनच मिळवावं लागतं. त्यासाठी प्रत्यक्ष कृती हवी, बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार हवा. विचारांमधली ही दरी इतकी वाढत गेली की शेवटी 1907च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय सभेत उभी फूट पडली. स्वदेशी आणि बहिष्काराच्या ठरावांवरून वाद इतका वाढला की देशाची सर्वात मोठी राजकीय संघटना 2 गटांमध्ये विभागली गेली. पण एकीकडे राष्ट्रीय सभेत सनदशीर की जहाल यावर चर्चा सुरू असताना देशात एक तिसरा समांतर प्रवाह सुद्धा वाहत होता. हा प्रवाह होता सशस्त्र क्रांतीचा. या तरुणांचा अर्ज विनंत्यांवर किंवा सभा संमेलनांवर बिलकुल विश्वास नव्हता. त्यांचा विश्वास होता फक्त थेट कृतीवर. या क्रांतिकारकांची उद्दिष्ट एकदम स्पष्ट होती. जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांना धडा शिकवून त्यांची शासन यंत्रणा खिळखिळी करायची, लोकांच्या मनातून सरकारची भीती काढून टाकायची आणि वेळप्रसंगी प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवायची. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके यांनी याचा पाया रचला, जो पुढे चापेकर बंधू, सावरकर बंधू आणि नंतर भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या वीरांनी आणखी बुलंद केला. खरं तर ही एक अखंड परंपरा होती, जी पुढे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या रूपाने एका वेगळ्याच उंचीवर पोचली. आणि यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या क्रांतिकारकांची वैचारिक बैठक. विशेषतः भगतसिंग आणि त्यांचे सहकारी हे फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी लढत नव्हते. त्यांना असा भारत घडवायचा होता जो शोषणमुक्त असेल, जाती धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी असेल. त्यांचा लढा फक्त इंग्रजांना देशाबाहेर काढण्यापुरता नव्हता, तर एका नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी होता. 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरुद्ध एक यशस्वी लढा देऊन मोहनदास करमचंद गांधी भारतात परतले आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला एक नवी आणि विराट दिशा दिली. गांधीजींनी आपल्यासोबत एक नवीन शस्त्र आणलं होतं आणि ते म्हणजे सत्याग्रह. दक्षिण आफ्रिकेत अन्याय आणि भेदभावाविरुद्ध लढताना त्यांनी हे तत्त्वज्ञान विकसित केलं होतं. सत्य, अहिंसा आणि असहकार या 3 खांबांवर उभा असलेला सत्याग्रह हा फक्त विरोधाचा एक मार्ग नव्हता, तर तो समोरच्या व्यक्तीचं हृदय परिवर्तन करण्याचा एक प्रयत्न होता. आणि हे शस्त्र लवकरच संपूर्ण देशाला आपलंसं वाटणार होतं. 1920मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व आपोआपच गांधीजींकडे आलं. त्यांनी चंपारण्य, खेडा आणि असहकार आंदोलनांमधून संपूर्ण देशाला संघर्षाच्या या नव्या मार्गाची ओळख करून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा हा फक्त काही शिकलेल्या लोकांपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो खेड्यापाड्यातील सामान्य शेतकरी, मजूर, स्त्रिया आणि तरुणांपर्यंत पोहोचला. पुढे भारत छोडोसारख्या आंदोलनांनी तर या जनशक्तीचं विराट दर्शनच घडवलं. तर मग या संपूर्ण प्रवासावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते, भारताच्या स्वातंत्र्याची गंगा ही काही एकाच प्रवाहातून वाहणारी नव्हती, तर अनेक लहान मोठ्या नद्या एकत्र येऊन ती बनली होती. प्रत्येक प्रवाहाचा मार्ग वेगळा होता, पण सगळ्यांचं ध्येय एकच होतं, स्वातंत्र्य. 1857च्या उठावाने पेटवलेली ती पहिली ठिणगी, मग राष्ट्रीय सभेने तयार केलेलं राजकीय व्यासपीठ, जहाल आणि मवाळ यांच्यातलं वैचारिक मंथन, क्रांतिकारकांनी दिलेल्या रक्ताचं बलिदान आणि गांधीजींच्या नेतृत्वाखालील अहिंसक जनआंदोलनाची विराट शक्ती, या सगळ्यांनी मिळून ब्रिटिश सत्तेवर असा काही दबाव निर्माण केला की त्यांना देश सोडून जाणं भाग पडलं. त्यामुळे कोणत्याही एका मार्गाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरवणं योग्य ठरणार नाही. पण हा सगळा इतिहास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच, भारताच्या स्वातंत्र्यासाठी इतके वेगवेगळे, कधीकधी एकमेकांच्या विरुद्ध वाटणारे मार्ग वापरले गेले. मग यापैकी कोणता मार्ग अधिक प्रभावी, अधिक निर्णायक ठरला असावा? क्रांतीची धग की सत्याग्रहाची शक्ती? याचं उत्तर कदाचित इतकं सोपं नाही.
पण एक नक्की की ह्या सर्व मार्गांच्या एकत्रित परिणामातूनच स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत.